नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. प्रितेश रॉक्स कोल्हापूर या चॅनेलवर आपले स्वागत आहे. आज तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन हॉरेबल स्टोरी घेऊन आलो आहे. ही स्टोरी अथर्व देशपांडे यांनी पाठवली आहे. ही स्टोरी आहे विजय नावाच्या एका 26 वर्षीय तरुणाची. चला तर मग सुरू करूयात. सोलापूर जिल्ह्यातील एका गावामध्ये विजय नावाचा एक 26 वर्षीय तरुण आपल्या कुटुंबासोबत राहत होता. त्यांचं एक इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं दुकान होतं. त्यांना त्या दुकानामधून खूप फायदा होत होता. पण गेले काही महिने त्यांचं दुकान व्यवस्थित चालत नव्हतं आणि विजयला कोणत्यातरी मांत्रिकाकडे जाण्याची, जादूटोणा करून घेण्याची सवय होती. त्याच्या ओळखीचा एक कोकणातील मांत्रिक होता. तर विजय एक दिवस कोकणामध्ये त्या मांत्रिकाकडे गेला होता आणि त्या मांत्रिकाला बोलला की माझं दुकान नेहमी तसं चांगलं चालतं, पण गेले काही महिने ते काही व्यवस्थित चालत नाही. तुम्हीच काहीतरी करा. असं बोलल्यावर तो मांत्रिक बोलला, ठीक आहे, मी तुला एक बायंगी देतो, पण त्या बदल्यात मला 50,000 रुपये द्यावे लागतील. मित्रांनो, आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल, बायंगी म्हणजे नेमकं काय? बायंगी म्हणजे एक प्रकारचं भूतच असतं आणि ते भूत मांत्रिकाने बनवलेलं असतं. भूतामध्ये आणखीन प्रकार आहेत. त्यातलाच एक प्रकार म्हणजे बायंगी आणि बायंगीमध्ये पण प्रकार आहेत. त्यातील एक प्रकार म्हणजे काचा कलवा. आता काचा कलवा कसा बनवतात मित्रांनो, की जी लहान मुलं मृत्युमुखी पडलेली असतात, जसे की 1, 2 किंवा 3 वर्षाची, त्यांना मातीमध्ये तर दफन केलेलं असतं. तर हे मांत्रिक त्या मृत्युमुखी पडलेल्या बाळांवर लक्ष ठेवतात आणि मग थोड्या दिवसांनी तिथे रात्रीचं जातात, कोणीही नसताना. जिथे ते बाळ दफन केलेलं असतं तिथून ते बाहेर काढतात आणि एका पाटावर झोपवतात. त्याला पाण्याने अंघोळ घालतात आणि मग दुधाने अभिषेक घालतात. त्याच दुधाचा खवा बनवतात आणि तो खवा 2-3 दिवस त्या प्रेताच्या तोंडामध्ये घालतात. असं केल्यावर 2-3 दिवसांनी त्या बाळातली आत्मा जागृत होते आणि त्या प्रेतामधून बाहेर येते. ती आत्मा त्या मांत्रिकाचे ऐकते, ज्याने की ती बाहेर काढलेली असते. मग ते मांत्रिक त्या आत्म्यांना एका नारळामध्ये कैद करतात आणि तो नारळ ज्या कोणाला देतात त्याच्या घरामध्ये खूप भरभराट होते आणि त्यालाच बायंगी म्हणतात. तर ती बायंगी त्या मांत्रिकाने विजयला दिली होती. त्या मांत्रिकाने सांगितले, ही बायंगी तू घरामध्ये नेलीस की काहीच दिवसात तुझ्या घरामध्ये खूप भरभराट होईल, पण वर्षाला एक ठराविक मान असतो. तो विजय बोलला, ठीक आहे, मी वर्षाला येऊन इथे मान देईन. असे बोलून विजयने त्या मांत्रिकाला पैसे दिले आणि ती बायंगी घेऊन आपल्या घरी आला. काहीच दिवसात विजयच्या घरामध्ये खूप पटीने भरभराट झाली होती. विजय आठवणीने दरवर्षी जाऊन त्या बायंगीचा मान द्यायचा. 1, 2, 4 वर्षे झाली, पण नंतर जशी त्याच्या घरामध्ये भरभराट झाली तसा तो कामात खूप व्यस्त झाला आणि मग 2-4 वर्षांनी तो त्या बायंगीचा मान देणं विसरून गेला. जसं विजयने त्या बायंगीचा मान देणे बंद झाला तसेच 2-3 वर्षात विजयला एक आजारपण आलं. त्याचं आजारपण हळूहळू खूपच वाढत गेलं, पण त्याला कधीही भासलं नाही की आपण त्या बायंगीचा मान दिला नाही म्हणूनच आपल्यासोबत असं होत असेल. त्याच्या घरच्यांनी विजयसाठी खूप दवाखाना केला, पण त्यांचं काहीही चाललं नाही आणि काहीच दिवसात विजय मरण पावला. काहीच दिवसात होत्याचं सगळं नव्हतं झालं. मग विजयची जी पत्नी होती ती एका मांत्रिकाकडे गेली. त्या मांत्रिकाने सांगितले की घरामध्ये विजयने एक कोणती तरी बायंगी म्हणून आणली होती आणि त्याचा त्याने मान दिला नाही, म्हणूनच तो मृत्युमुखी पडला. मग ती विजयची पत्नी बोलली, याच्यावर काही उपाय नाही का? मग तो मांत्रिक बोलला, याच्यावर खरं तर 2 उपाय आहेत. एक तर त्या बायंगीचा तुम्ही तिकडे जाऊन मान द्या, नाहीतर मी त्या बायंगीला तुमच्यापासून मुक्त करतो, म्हणजे ती पुन्हा कधीही तुमच्या इकडे येणारच नाही. असं बोलल्यावर त्या विजयच्या पत्नीने विचार केला की ज्या शक्तीमुळे आपला पती मरण पावला ती शक्ती घरात ठेवून करायचं तरी काय? ती बोलली, ह्या शक्तीपासून आम्हाला मुक्त करा. असं बोलल्यावर त्या मांत्रिकाने कसली तरी पूजा केली आणि सांगितले, विजयने तुमच्या घरामध्ये एक नारळ बांधून ठेवला आहे, तो तुम्ही नदीला सोडून या. आणि अंगारा दिला, तो सगळ्यांना लावायला सांगितला. विजयची पत्नी घरी आली, सगळ्यांना अंगारा लावला आणि तो जो नारळ होता तो नदीला सोडून आली. त्यानंतर त्यांनी अशी कोणत्याही प्रकारची गोष्ट केली नाही की ज्यांना त्यामुळे भविष्यकाळात त्रास होईल. त्यांचं दुकान नंतर व्यवस्थित चालू लागलं. दुकानामध्ये खूप फायदा देखील नाही आणि कशाची कमी देखील नव्हती. तर मित्रांनो, या गोष्टीमधून आपल्याला काय समजलं की व्यवसायामध्ये, उद्योगधंद्यामध्ये कधी कमी जास्त होईलच, पण असल्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास न ठेवता फक्त प्रामाणिकपणाने प्रयत्न केले पाहिजे. ही स्टोरी तुम्हाला
कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया का पुन्हा नवीन स्टोरीसोबत. जय शिवराय.